आज आपण डेसिमल टू बायनरी कन्व्हर्जन बघू. ओके, डेसिमल टू बायनरी कन्व्हर्जनमध्ये सगळ्यात पहिला आपल्याला दिलेला आहे 21.84. हा बेस 2 आहे. बेस 2 म्हणजे डेसिमल नंबर आहे. याला आपल्याला बेस 10 म्हणजे बायनरीमध्ये कन्वर्ट करायचं आहे. ओके, तर शॉर्टकटमध्ये आपण काय करणार, डेसिमलच्या आधीचा नंबर 21 आहे. 21ला आपण कॅल्सी वापरून बायनरीमध्ये कन्वर्ट करणार. तर बायनरीमध्ये कन्वर्ट करण्याकरता सगळ्यात पहिले आपण मोड प्रेस करायचा. मोड प्रेस केल्यानंतर 4 प्रेस करायचा. आता इथे तुम्हाला डेसिमल लिहिलेलं दिसतं. ओके, तर आपला डेसिमल नंबर किती आहे, 21 आहे. तर आपण 21 टाईप करू. त्याच्यानंतर इज इक्वल टू टाईप करायचं. आता बघा तुम्हाला डेसिमलच्या खाली 21 दिसतं आहे. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, 21 डेसिमल नंबर आहे, त्याला बायनरीमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर इथे तुम्हाला लॉग जे बटन आहे त्याच्यावरती बिन लिहिलेलं दिसतं आहे, म्हणजे बायनरी आहे. आता आपण डेसिमल 21 घेतलं आणि बिन बटन प्रेस केलं की आपल्याला बायनरी नंबर येऊन जातो. आता बायनरी नंबर आल्यानंतर इथे बघा तुम्हाला दिसेल की 1च्या आधी सगळे 0 आहे, तर ते सोडून द्यायचे. 1पासून लिहिणार आपण. आता तुमचा नंबर येतो 10101. हा झाला फक्त तुमचा डेसिमलच्या आधीचा नंबर जो 21 आहे, त्याला तुम्ही बायनरीमध्ये कन्वर्ट केला आणि तो लिहून घेतला. इथे तुम्ही डेसिमल पॉईंट लिहिणार. ओके, आता आपल्याला करायचं आहे डेसिमलच्या नंतर 84 आहे, त्या 84ला बायनरीमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर ते आपण कसं करणार, तर 0.84 लिहून घ्यायचं, त्याला मल्टिप्लाय बाय 2 करणार आपण, इज इक्वल टू कॅल्सीवरती करणार. आता आपण कॅल्सीवरती 0.84 इंटू 2 असं केल्यावरती तुम्हाला कॅल्सीवर मिळतं 1.68. इथे डेसिमलच्या आधी 1 मिळतो आहे म्हणून आपण बाजूला इथे 1 लिहून घेतला. ओके, आता आपण परत 0.68 हा 1 सोडून द्यायचा. 1 आपण इकडे लिहून घेतला आहे. उरलेला 0.68 जो आहे तो 0.68 लिहिला, मल्टिप्लाय बाय 2 केलं. परत याला 0.68 मल्टिप्लाय बाय 2 असं केल्यावरती मिळतं आपल्याला 1.36. परत डेसिमलच्या आधी 1 आला आहे म्हणून आपण 1 बाजूला लिहिला. आता परत लिहिला आपण 0.36 मल्टिप्लाय बाय 2 इज इक्वल टू 0.36 मल्टिप्लाय बाय 2 केल्यावरती आपल्याला मिळतं 0.72. परत हा 0 आलेला आहे, डेसिमलच्या आधी 0 आला आहे म्हणून हा 0 आपण बाजूला लिहिणार. आता हे कुठपर्यंत करायचं, तर 2 किंवा 3 डिजिट्सपर्यंत करायचं. 3पर्यंत आल्यानंतर आपण थांबून जाणार. आणि हे जे 0110 आलेलं आहे हे आपण कसं वरून खाली लिहिणार आपण. म्हणजे आता तुमचं उत्तर कसं येणार, हा 1 पहिले लिहिणार तुम्ही, त्याच्यानंतर परत आपल्याला 1 आला होता म्हणून 1 लिहिला आणि मग 0 आला होता म्हणून 0 लिहिला. आता हे झालं तुमचं डेसिमल टू बायनरी कन्व्हर्जन. 21.84चं डेसिमल टू बायनरी. डेसिमल आणि बायनरी हे कन्व्हर्जन करताना किंवा उलटं बायनरी किंवा डेसिमल कन्व्हर्जन करताना, दोन्ही कन्व्हर्जन करताना डेसिमलच्या आधीचा जो नंबर आहे तो आपण डायरेक्टली कॅल्सीवरती करायचा आहे. ओके, थँक्यू.